नमस्कार शेतकरी बांधवांनो. ॲग्रिकल्चर हवामान या यूट्यूब चॅनलवर मी नितीन घडे आपलं स्वागत करतो. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण 7 मार्च ते 10 मार्चचा महाराष्ट्र त्याचप्रमाणे उत्तर भारत आणि दक्षिण भारताचा हवामान अंदाज पाहणार आहोत. त्याचप्रमाणे मार्चचा 15वाडा येणारा पुढील 15वाडा कसा असेल याची माहितीसुद्धा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. मित्रांनो, सध्याच्या स्थितीमध्ये एक हलका पश्चिमी विक्षोभ येताना दिसत आहे. साधारणपणे 7 मार्च रोजी हा पश्चिमी विक्षोभ येणार आहे, परंतु या पश्चिमी विक्षोभ वरच्या भागात असल्या कारणामुळे वरच्या भागातून जात असल्या कारणामुळे केवळ जम्मू काश्मीर आणि लडाख या ठिकाणी हलक्या स्वरूपात बर्फबारी किंवा काही भागात पाऊस होण्याची शक्यता आहे. परंतु उत्तर भारतातील उर्वरित भागामध्ये मात्र या WTमुळे कोणत्याही पावसाची शक्यता नाही. त्याचप्रमाणे दक्षिण भारतातसुद्धा पावसाला पोषक स्थिती असल्या कारणामुळे केवळ केरळचा किनारपट्टी वगळता कुठेही पावसाची शक्यता नाही. आणि महाराष्ट्रात सांगायचं झाल्यास दिनांक 7 मार्च रोजी महाराष्ट्रातील जवळपास 5 विभागामध्ये कुठेही पावसाची शक्यता नाही. मित्रांनो, 8 मार्च रोजीसुद्धा एक हलका स्वरूपाचा पश्चिमी विक्षोभ येत आहे आणि त्यामुळे जम्मू काश्मीर आणि पहाडी भागामध्ये हलक्या प्रमाणात बर्फबारी होण्याची शक्यता आहे. उत्तर भारतातील उर्वरित राज्यामध्ये मात्र या WTमुळे कुठे पावसाची शक्यता नाही. तापमान मात्र हे 2 ते 3 अंश डिग्री सेल्सिअस वाढण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे दक्षिण भारतात केरळची किनारपट्टी आणि ओडिसाच्या किनारपट्टीवर काही प्रमाणात हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. तर महाराष्ट्र सांगायचं झाल्यास महाराष्ट्रातील जवळपास 5 विभागामध्ये 8 मार्च रोजी कुठे पावसाची शक्यता नाही. तापमान हे मात्र आता इथून पुढील दिवसामध्ये तापमानात वाढ होणार आहे. जवळपास 42 ते 40 डिग्रीपर्यंत हे उच्चांकी तापमान वाढण्याची शक्यता आहे. मित्रांनो, मार्चचा 15वाडा कसा असेल यासंबंधीची माहितीसुद्धा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहे. तत्पूर्वी जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. मित्रांनो, 9 मार्च रोजीसुद्धा महाराष्ट्रातील 5 विभागामध्ये कुठेही पावसाची शक्यता नाही. त्याचप्रमाणे दक्षिण भारतातील बहुतांश राज्यामध्ये पावसाची शक्यता नाही. त्याचप्रमाणे उत्तर भारतातील बहुतांश राज्यामध्ये मात्र पावसाची कुठेही शक्यता नाही. त्याचप्रमाणे 10 मार्च रोजीसुद्धा महाराष्ट्रातील जवळपास 5 विभागामध्ये पावसाची शक्यता नाही. त्याचप्रमाणे दक्षिण भारतातील राज्यातसुद्धा 10 मार्च रोजी पावसाची शक्यता नाही. तापमान मात्र हे वाढणार आहे. त्याचप्रमाणे उत्तर भारतातील बहुतांश भागामध्ये 10 मार्च रोजीसुद्धा पावसाची कुठेही शक्यता नाही. मित्रांनो, मार्चचा 3रा हप्ता आणि 4था हप्ता कसा असेल यासंबंधीची माहिती आता आपण घेऊया. मित्रांनो, शेतकरी बांधवांनी साधारणपणे 15 मार्चपर्यंत आपल्या रब्बी पिकाची काढणीस आलेल्या रब्बी पिकाची काढणी करून घ्यावी. कारण 16 मार्च नंतर मात्र वातावरण हे बदलण्याची शक्यता आहे. एक मजबूत पश्चिमी विक्षोभ 16 मार्चला येणार आहे. त्यानंतर 17 मार्च आणि 18 मार्चला सुद्धा या पश्चिमी विक्षोभाची तीव्रता कायम असणार आहे. त्याचप्रमाणे बंगालच्या समुद्रातसुद्धा एक पावसाला पोषक स्थिती राहणार आहे. त्याचप्रमाणे अरबी समुद्रातसुद्धा पावसाला पोषक स्थिती राहणार आहे. आणि याचा एकंदरीत परिणाम म्हणून 16 मार्च नंतर हे वातावरण बिघडणार आहे. जवळपास 20 मार्चपर्यंत वादळी स्वरूपाचा पाऊस बऱ्याचशा भागामध्ये राहण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात सुद्धा पाऊस राहणार आहे. त्याचप्रमाणे दक्षिण भारतातसुद्धा ही पावसाची परिस्थिती असणार आहे. त्याचप्रमाणे उत्तर भारतातील बहुतांश भागामध्ये वादळी स्वरूपाचा पाऊस, काही भागामध्ये गारपीट, महाराष्ट्रातील सुद्धा काही भागामध्ये गारपीट होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे उत्तर भारतातील काही भागामध्ये सुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. आणि तो पाऊस कोणत्या भागामध्ये असेल, महाराष्ट्रातील कोणत्या भागामध्ये या वादळी पावसाचा तडाखा बसणार आहे, गारपीट कोणत्या भागामध्ये होणार आहे, याची संपूर्ण माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये आपणापर्यंत देण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर मित्रांनो, हा व्हिडिओ जर आपणास आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि कमेंट जरूर करा. आणि या चॅनलवरचे नवीन व्हिडिओ आपणापर्यंत पोहोचण्याकरता ॲग्रिकल्चर हवामान या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद शेतकरी बांधवांनो.